नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काही सर्वोत्तम मराठी चित्रपट. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टॉप 20 मराठी चित्रपट बघणार आहोत. तुमचा आवडता चित्रपट कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग सुरू करूया. 20 नंबरवर आहे धडाकेबाज चित्रपट. या चित्रपटमध्ये लक्ष्याला एक छोटी बाटली सापडते, ज्यामध्ये त्याचा सारखा दिसणारा गंगाराम अडकलेला असतो. त्याला मुक्त करण्याच्या प्रक्रियेत तो समस्यांच्या मालिकेतून जातो. 19 नंबरवर आहे मुळशी पॅटर्न. या चित्रपटमध्ये सखाराम हा शेतकरी आर्थिक विवंचनेमुळे आपली जमीन विकतो. तथापि त्याचा मुलगा राहुल त्याच्या विरोधात आहे, कारण त्याला पैसे मिळवण्यासाठी गुन्हेगाराशी हातमिळवणी करण्यास भाग पडले जाते. 18 नंबरवर आहे वेड चित्रपट. हा चित्रपट 2022 साली रिलीज झाला होता. या चित्रपटमध्ये उदासीन मद्यपी जेव्हा त्याच्या माजी प्रियकराची अनाथ मुलगी त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेते, तेव्हा त्याला मुक्ती मिळते. मात्र तरुणी तिला दत्तक घेण्यासाठी एक अट ठेवते. 17 नंबरवर आहे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. या चित्रपटमध्ये दिनकर मारुती भोसले, एक मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन, स्वतःकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि त्याचा बळी घेतला जात आहे. अखेरीस त्याच्याकडे शिवाजी महाराजांची दृष्टी आहे, जी त्याला परत लढण्याची प्रेरणा देते. खरंच हा चित्रपट खूप छान आहे. 16 नंबरवर आहे ठाकरे चित्रपट. हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज झाला होता. व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या जन्मात महत्त्वाची भूमिका बजावली आणि पुढे ते महाराष्ट्रातील सर्वात प्रभावशाली राजकीय नेते बनले. 15 नंबरवरती आहे नाळ चित्रपट. हा चित्रपट 2018 मध्ये आला होता. या चित्रपटामध्ये त्याच्या प्रेमळ आणि काळजीवाहू पालकांच्या लाडामुळे एक 8 वर्षाच्या मुलाच्या जीवनात एक वाईट वळण येते, जेव्हा त्याला स्वतःबद्दल एक छुपे सत्य कळते. लवकरच तो त्याच्या आईपासून दुरावू लागतो. पुढील चित्रपट आहे दगडी चाळ. या चित्रपटमध्ये सूर्यकांत हा साधा माणूस मुंबईच्या चाळींमध्ये सामान्य जीवन जगतो. तथापि एक घटनेमुळे तो डॅडी या टोळीच्या समोरासमोर येतो, जो त्याला गुन्हेगारीच्या जगात खेचतो. 13 नंबरवरती आहे नटसम्राट. या चित्रपटमध्ये निवृत्तीनंतर शेक्सपिरियन अभिनेता गणपत बेलवलकर आपली मालमत्ता आपल्या 2 मुलांमध्ये वाटून घेतात. तथापि त्यांच्या या कृतज्ञपणामुळे गणपत आणि त्याची पत्नी वृद्धापकाळात देखील बेघर होतात. 12 नंबरवरती आहे अशी ही बनवाबनवी. या चित्रपटमध्ये जेव्हा 2 भाऊ धनंजय आणि शंतनू 2 मित्रांना त्यांच्या पत्नी म्हणून उभे करण्यास भाग पाडतात, कारण त्यांची घरमालक केवळ विवाहित जोडप्यांना भाडेकरू म्हणून परवानगी देते. 11 नंबरवर आहे नवरा माझा नवसाचा. या चित्रपटमध्ये भक्ती आणि वेकी यांनी पुत्रिक जोडपे आहे. जेव्हा भक्तीला कळते की वक्कीच्या आईवडील भगवान गणेशाला दिलेला नवस पूर्ण करू शकले नाहीत, तेव्हा ती त्याला गणपतीपुळे येथे जाऊन नवस पूर्ण करण्यास राजी करते. 10 नंबरवरती आहे कट्यार काळजात घुसली. या चित्रपटमध्ये विश्रामपूर राज्याचे महाराज एक गायन स्पर्धा आयोजित करतात आणि विजेत्याला राजेशाही गायकाचा दर्जा दिला जाईल अशी घोषणा करतात. पंडित भानूंना मग खान साहेब आफताब यांनी आव्हान दिले आहे. 9 नंबरवरती आहे दुनियादारी. हा चित्रपट 2013 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटमध्ये श्रेयस हा तरुण त्याच्या पालकांशी कटू नातेसंबंध असलेला तरुण असतो. त्याच्या आयुष्यातील पोकळी त्याच्या
कॉलेजमधील विश्वासू मित्रांसह भरून काढतो. तथापि तो शिरीनला आकर्षित करण्याचा प्रयत्न करून आपले प्रेम जीवन ठीक करण्यासाठी धडपडतो. 8 नंबरवरती आहे पावनखिंड. हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटमध्ये 1607च्या एका भयानक रात्री छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळा किल्ल्यात विजापूर सल्ततीने वेढलेल्या दिसले. मात्र आपल्या नेत्याला वाचवण्यासाठी मराठा सेनापतींनी आपला जीव धोक्यात घातला. 7 नंबरवर आहे ती सध्या काय करते. या चित्रपटमध्ये अनुराग एक विवाहित पुरुष आपल्या पहिल्या प्रेमाची म्हणजेच तन्वीची आठवण करून देतो. जेव्हा त्याला समजते की ती शहरात परतली आहे, नंतर 2 मित्र भेटतात आणि जुन्या समस्या सोडवतात आणि कायमचे मित्र राहण्याचे वचन देतात. 6 नंबरवरती आहे लय भारी. या चित्रपटमध्ये भगवान विठ्ठलाची प्रार्थना केल्यावर सुमित्रा यांनी पुत्रिक महिलेला मुलगा झाला. तथापि अनेक वर्षांनी जेव्हा तिचा मुलगा मारला जातो, तेव्हा तिला पंढरपूरमध्ये तो दिसायला लागतो. 5 नंबरवर आहे तुंबाड. जेव्हा एखादे कुटुंब हस्तरी या राक्षसासाठी मंदिर बांधते, ज्याची पूजा कधीही केली जात नाही आणि त्याच्या शापित संपत्तीवर हात मिळविण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा त्यांना भयंकर परिणामांना सामोरे जावे लागते. 4 नंबरवर आहे काकण. काकण हा चित्रपट 2015 मध्ये रिलीज झाला होता. एक तरुण मुलगा 2 प्रेमींना पुन्हा एकत्र करण्याचा प्रयत्न करतो, जे सुमारे 3 दशकांपूर्वी त्यांच्या सामाजिक वर्गातील मतभेदांमुळे वेगळे झालेले असतात. 3 नंबरवर आहे बाईपण भारी देवा. हा चित्रपट नुकताच 2023 साली रिलीज झालेला आहे. परक्या 6 बहिणी मंगळागौरी स्पर्धेत भाग घेण्यासाठी ठरवतात आणि त्यांच्या बालपणीच्या घरी सरावासाठी एकत्र होतात. त्यांनी त्यांच्या भूतकाळावर मात केली पाहिजे आणि त्यांच्या संघर्षांना तोड द्यावे लागेल. ही चित्रपटाची स्टोरी आहे. 2 नंबरवर येतो दे धक्का 1 आणि दे धक्का 2. हे चित्रपट कॉमेडीसाठी खूप प्रसिद्ध आहे. दे धक्का 1 मध्ये सायली एक महत्त्वाकांक्षी नृत्यज्ञांना तिला मुंबईतील एका प्रतिष्ठित नृत्य स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळते. तिच्या कुटुंबाचा आतापर्यंतचा प्रवास करण्याच्या कल्पनेला विरोध आहे, पण बक्षिसाची रक्कम मिळविण्यासाठी त्यांनी हा प्रवास केला. नंबर 1 वर आहे सैराट. सैराट चित्रपट 2016 साली रिलीज झाला होता. आर्ची आणि परशा हे 2 कॉलेज फ्रेंड्स जे वेगवेगळ्या जातीच्या आहेत, एकमेकांच्या प्रेमात पडतात. तथापि जातीवादाच्या कठोर प्रथेमुळे त्यांच्या नात्याला संघर्षाचा सामना करावा लागतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा व तुमचा आवडता चित्रपट कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.